राम राम नमस्कार मंडळी. तर वेलकम स्वामीराजच्या ब्लॉगमध्ये तुमचं. आणि मी गावाकडे आलेलो होतो. बैलासोबत खेळायला बाहेर गेलो. तर बैल काही मला खेळू देईना, तो शेपटी मारत होता. तरी पण मला खेळायचं होतं त्याच्यासोबत, म्हणून मी पुन्हा त्याच्याजवळ गेलो आणि पुन्हा त्याने मला शेपटी मारली. म्हटलं जाऊ दे, ह्याच्यासोबत नाही खेळायला परवडत. नंतर गेलो खिडकीजवळ, इथून मस्त बाहेरचा व्ह्यू दिसत होता. तर पुन्हा बाहेर जायचं मला. ही फुलं ना खूप छान छान लागत होते. नंतर शेतात गेलो. शेतामध्ये सगळी कपाशी येणं सुरू होती. तर तिथं ना मी त्या कपाशीच्या गुणीवर जाऊन आराड्या मारायचो सगळ्यांना. मग सगळे माझ्याकडे बघायचे. मग असे सगळे सगळे कापूस वेचत होते. तर मग मी तर बसून त्यांना बघत होतं. मला पण वेचायचा होता, पण मी छोटा आहे ना, मला नाही येत. नंतर मला झोप आली. तर मम्मीने मला असं झोळीमध्ये झोपवलं झाडाला बांधून. आणि नंतर मला माहितीच नाही पडलं मी घरी कधी आलो. कापूस घेऊन आम्ही घरी आलो. आणि नंतर मला ना उतरायचं नव्हतं, पण मला जबरदस्ती उतरवलं. पण मी कशाचं ऐकतो, मी डबल जाऊन बसलो. मग पप्पाने गोड गोड बोलून मला खाली उतरवलं आणि गाडी खाली केली. आणि नंतर ना मी दादासोबत खेळत बसलो लप्पन चिप्पन. हे खेळायला मला खूप मजा येते. माझ्याने ना ही निघतच नव्हती साडी माझ्या डोक्यावरची. पण नंतर मी खूप प्रयत्न केले, नंतर निघाली. तर बघा, अशा प्रकारे मी काढली. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि सांगायचं राहूनच गेलं, तुरीच्या शेंगा पण खाल्ल्या बरं का, छान छान होत्या.